बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी परतीच्या सरी. प्रकरण 11. बोरमळ्यात अष्टमीचे पितर जेवले. मामीची घशाची घरघर वाढली होती म्हणून सावीनं रजा घेतली. ती मामी जवळच बसून होती. रमणतात्याही ओसरीवरच. गोजरमाय सावी शेजारी मामीजवळ. दुपारच्या सुट्टीत सारे शिक्षक मामीला पाहायला आले. राठोड सरांनी येताना शेडमधून रघु सोबत आणलेलं. गना बोरसेही सोबत. सावळे मॅडम, मला वाटतं साऱ्या नातेवाईकांना कळवून द्या. मामी आता फार दिवसाच्या सोबती नाहीत. जोशीबाई, पण नातेवाईक? आपले नातेवाईक कोण? हवेली? रमाकांत आबा? कोण? सावी विचारात पडली. सावळे मॅडम, मला वाटतं तुम्ही मामीना गालनपूरला आत्ताच नेलं बरं. तुम्ही म्हणाल तर आम्ही गाडीची व्यवस्था करतो. राठोड सर उठत सल्ला देत म्हणाले. सारे गेले. 3चा सुमार. एकदम भकास वाटू लागलं सावीला. जवळ तात्या नाही, गोजरमाय नाही, रघु तर नाहीच. ती एकटी मामीजवळ. मामीच्या तोंडाजवळ माशी बसत घोंगावत होती. सावी फडकं हलवत तिला हलवत होती. समोरच्या सदा चव्हाणाच्या हवेलीजवळ एक कुत्र बेसूर रडू लागलं. भाद्रपदचं उतरतं ऊन वातावरणात वेगळाच भाव निर्माण करत होतं. त्यात हे कुत्र भेसूर भुंकत होतं. सावीला भरून आलं. बाजी भावा. ती मामीच्या खाटेला डोकं टेकत रडू लागली. आपलं जवळचं कोण? जवळची होती आई समान मामी, तीही सोडून चालली आपल्याला. ती गदगद हालत रडू लागली. मामीच्या डोळ्यांची बुबुळे शेवटचे हल्ले असावेत. ऐन दिवे लागलेला मामी गेली. माणसाचं आयुष्य कसं असतं ना. येण्याचा सोहळा किती उत्साहात. तो होतो कुठे? येणारा वाढतो कुठे? जीवन घालवतो कुठे? किती किती जण सोबतीला. पण जाताना कोण कुठे जाईल, कुणाच्या साक्षीनं व भरवशावर जाईल याचा काहीच भरोसा नाही. मामी जन्मली कुठे, राहिली गालनपूरला, आणि मरण ध्यानीमनी नसणारं गाव. कधीच संबंध न आलेल्या गावात. सटवाईनं टाक लिहितानाच लिहिलं असेल का मामीच्या मरणाच्या ठिकाणापुढे बोरमळा. रघु तात्या आले. रडणाऱ्या सावीला चौकातील गोळा झालेल्या बाया धीर देत होत्या. मामीला सावीच्या मांडीची उशी द्यायला लावत मामीच्या तोंडात पाणी द्यायला सांगत होत्या. मॅडम, मी गाडी आणतो. निघूयात गालनपूरला. नाही, माझी मामी कुठंच जाणार नाही. बोरमळ्यातच गोमाई काठी नेईन मी मामीला. माझी मामी माझ्या नजरेसमोर तरी राहील. सावी बोलली. तुम्ही म्हणाल तर तशीही व्यवस्था करतो, पण ते उचित होणार नाही. भाऊबंद महत्वाचे. सर्वांनी सावीला समजावलं. शाळा सोडून तालुक्याला पोचले राठोड सरही आले. शेवाळे जोशी मॅडम आल्या. रात्री रघुनं 2 गाड्या केल्या. तात्या, रघु, गोजरमाय, गना बोरसे व राठोड सर सावीसोबत जायचं ठरलं. जोशीबाई व शेवाळे मॅडम ही मागोमाग येणार होत्या सावीसोबत. दुसऱ्या दिवशी अविधवा नवमीची अनायासे सुट्टीच पडत असल्यानं शाळेचा प्रश्न नव्हता. मामीस ठेवलेल्या गाडीत गोजरमाय व सावीला बसवलं. सोबत रघु व गना बोरसे. दुसऱ्या गाडीत चौकातील इतर जणही येत बसले. शहादा दोंडाईचा करत गाड्या गालनपूरजवळ करू लागल्या. रघुनं किरणच्या गावातील पोस्टाचा नंबर धुंडाळला. धुळ्याहून STD बूथवरून असोद्याच्या पोस्टात निरोप दिला. रात्री 2च्या सुमारास वरच्या गावातील सोनवणेपट्टीत गाड्या उभ्या राहिल्या. मामीचं घर कितीतरी वर्षांपासून बंद. मामीस कुठं उतरावं? राठोड सर्व रघुनं रस्त्यातच सावीला सोय होईल अशी 2-3 गावं विचारलेली. एवढ्या रात्री राठोड सर्व रघु एकेका घराचं दार ठोठावत उठवू लागले. 1, 2, 3 करीत
डोळे चोळत सोनावणे पट्टीतील घरं उठू लागली. रघु व राठोड सर एकेकास बाजी, सावी, मीराबाई सारं वाचत अशानं असं झालं व आता कुणाकडं सोय होईल म्हणून विचारत होते. ऐकणारा सार ऐकून ओळख पटवत, हो हो, ती मीराबाई आमच्याच पट्टीची. वाईट झालं, पण तिचं घर तर बंदच. तेच तेच सांगत हळूच कलटी मारत हवेलीवरही कळवलं, पण हवेलीतनं उठूनही येण्याची तसदी घेतली नाही. रघु व राठोड सरांनी घर उघडत सफाई करण्याचं ठरवलं. रघुनं घराचं गंजलेलं कुलूप तोडलं. उंदरं घुशी पळू लागले. जळमटे धूळ शक्यच नव्हतं. रघुनं मिळेल तिथून खराटा झाडू मागत ओटा साफ करायला सुरुवात केली. सोनवणे पट्टी जमा झाली. त्यांना ते योग्य वाटलं नाही. 2-3 लोकांनी रघुस थांबवलं. बाजीच्या चुलत मुलत काकानं गाडी घरी नेत मामीस उतरवलं. एकदाचा मामीस ठाव मिळाला. ठाव मिळे पावे तो पहाटेचे 5 वाजायला आले. सकाळी मात्र सारी सोनवणी पट्टी जमली. मामीचे भाऊ आलेच नाहीत. भावाकडून शेवटची बोळवणी रमण तात्यांनीच रघुला आणायला लावली. किरण, युवराज आपापल्या गाडीनं कुटुंबासमवेत आले. अवनीही आपल्या नवऱ्यास घेऊन आली. पाणी कोणी द्यायचं? भाऊ बंदकीतलाच एक तयार झाला. राठोड सरांकरवी सावीनं जो पाणी देईल त्यास मामीचं घर देण्याबाबत कळवलं. रघु, किरण, युवराज यांनी सावीसोबत मामीस खांदा दिला. गिरणा काठावर मामी विसावली. जो तो लिंबाचं पान तोंडात घेत निघू लागले. सावीजवळ रमण तात्या व गोजरमाय थांबणार होते. बाकी सारे परतू लागले. अवनीच्या गळ्यात पडत सावी रडू लागली. अवनीलाही रघुकडं पाहताच सगळं रडू कोसळलं. गाडीतून गिरणा ओलांडताना अवनी खिडकीतून पाहत आपल्या कितर होत नवऱ्यास विचारू लागली, का हो? मनापासून एकमेकावर प्रेम करणाऱ्या जीवांच्या जीवनात एवढी फरफट लिहिण्यात नियतीला काय मिळत असेल? अवनीच्या नवऱ्यानं गाडी चालवत आरशातून पाहिलं. का? तुझंही प्रेम होतं का कुणावर लग्नाआधी? हो. कुणावर? सावी आणि रघुवर. अवनी ठासून डोळे पुसत बोलली. नवऱ्यानं मिश्किलपणे हसत सुटकेचा श्वास सोडला. रमाकांत आबा कमरेत पार झुकत काठी टेकतच गाडीतून उतरले. सावी, बरं केलंस तू मिरेस गावच्या पांढरीत आणलंस. आमची मीरा फार मुत्सद्दी होती, पण बाजीच्या जाण्यानं खचली. एका हुशार मुत्सद्दी मिरीची पारख ना अभनेंनी केली ना मगरेंनी. ते सावीस धीर देत म्हणाले. सावी शांत एकांतात पाहत होती. ती काहीच बोलली नाही. सावी, मिरीची जागा हवी होती ग. तुझी जर संमती असेल तर आमची ग्रामपंचायत ती जागा घेत त्या जागेवर बाजीचा पुतळा उभारेल. रमाकांत आबा चष्मा पुसत सावीकडे पाहू लागले. आबा, नरहरीनं पाणी दिलंय मामीस, त्यामुळे त्या जागेवर आता त्यांचाच हक्क. सावी शांतपणे बोलली. नरहरीला? त्यानं पाणी दिलं तर काय मोठं काम दिलं? त्याचं कर्तव्यच ते. त्याला कशाला दिली? आभा, नाहीतरी ठेवून मी काय केलं असतं? ठीक आहे, नरहरला त्या जागेचं आबने दाम देतील, पण त्या जागेवर बाजीचं स्मारकच उभं राहील. बाकी हे मगरेकडून काहीच होणार नाही. नरहरी धर्मा तुला हवी ती किंमत देईल, पण दसवं होताच ती जागा साफ करत मी स्मारकाचं काम करायला सुरुवात करतो. आबा बोलले. नरहरी खुशीनं तयार झाला. त्याला कुठं माहीत होतं की मीरा काकू मरेल, मी पाणी देईन व मला जागा मिळेल. मात्र सावीला आबाच्या या वयातही न सुटणाऱ्या स्वार्थाची कीव किंवा घृणा वाटली. 10वं 13वं झालं. मामीचं घर तसं मोठं होतं. घरात सामानाचा खूप मोठा पसारा. सावी, आबा जागेसाठी खूप घाई करतायत. बाजीच्या स्मारकाचं काम लवकर लावायचं म्हणून त्यांनी मला जागेची किंमतही दिली आहे. घर JCBनं पाडणार आहेत, मग सामानाचं काय करायचं? नरहरी, सावीला मामीच्या सामानाचा स्वार्थ नव्हता,
पण ज्या घरात आपण राहिलोय त्या घरातील कोणी ना कोणी प्रत्येक व्यक्तीशी एक नातं जुळलेलं असतं. नरहरीनं लगेच जागा विकायला नको होती, पण जे आपण दिलं त्याबाबत आता विचार नकोच. कदाचित बाजीचं स्मारक त्याला तो भुलला असावा. सावी थांबलेल्या रघुला घेत घराकडे गेली. घर जुनं मोडकळीस आलेलं असलं तरी लगेच पडेल असंही नव्हतं. घर पुन्हा उघडलं. तिनं आत पाऊल ठेवलं व तिच्या काळजात आठवणीची होळीच पेटली. बाजी बसत असलेली जागा, मामी बाजीवत्ती सोबत जेवत ती जागा, सारं पाहून तिला भडभडून आलं. मोठमोठ्या कणक्या, तांब्या पितळीची भांडी, कोठ्या, रांजणं, गाडगी मडकी, काय काय पसारा. गेल्या 8-9 वर्षात जसंच्या तसं. अचानक रमाकांत आबा व धर्मा आभणे आले. उघडल्या घरात ते काहीतरी शोधत असावेत. सावीनं त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. धर्मा, सावीनं सामान काढता JCB आणत रात्रीच घर पाड. लगेच स्मारकाचं काम सुरू करू. आबा सावीस ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाले. आबांची बेरकी नजर काहीतरी शोधत होती. त्यांना हवं असलेलं न दिसताच त्याने उसासा टाकला व निघून गेले. सावी, बरं होईल लगेच तुझ्या भावाचं स्मारक उभं राहिलं. गाव चांगलंच म्हणायचं. रघु बोलला. भावी भकास हसली. आता या घडीला ती काहीच बोलली नाही. मामीची संदूक तिला दिसली, गंजलेलं भलं मोठं कुलूप. सावीनं रघुच्या मदतीनं मामीची आठवण म्हणून तेवढीच संदूक घेतली व लगेच घर लावलं. नरहरी, मामीला तू पाणी दिलंस. घरातलं सामान तुझंच. त्या सामानाचं काय करायचं ते तूच ठरव. सावी व रघु निघाले. हवेलीतून कोणीच आलं नाही. येणारच नाही हे सावीला माहीत होतं. श्रीकांत नंतर बेलावर्धन येते कधी कधी हवेलीवर. तिची 10-12 वर्षांची मुलगी मात्र दगाजी मगरे व कमलबाई जवळच राहतात हे सावीला मामीसाठी येणाऱ्या बायांकडून कळलं. बेलानं श्रीकांतची सारी मालमत्ता मुलीच्या नावे केल्याचंही बोललं जातं. सावीला कानात कापसाचे बोळे घ्यावेत असंच वाटे. जी गोष्ट आपण विसरू पाहतोय तीच गोष्ट पुन्हा पुन्हा लोक का काढतात? पण लोकांच्या तोंडांना झाकण नसतं. दोन्ही गावाच्या मधल्या भागातील मोरीजवळचा पूल आला. याच पुलाजवळच्या आपल्या एका वाक्यानं सुडाचा वनवा पेटल्याची सावीस जाणीव झाली. का ते एक समाधानासाठी कारण असावं? कारण त्या आधीच बेलावर्धन त्याच्या जीवनात आली होती. मग राजकारणामुळे? मामी? सावी 2दा गिरणा ओलांडत वळसा घालत रघुसोबत बोर माळ्यास आली. रमण तात्या सावीस तापी नदीवर घेऊन गेले. काठावर बसून सावी विचार करू लागली. आपल्या मामीचा जीव गोमाई व तापी काठावर रमलाच नसता. गिरणा माय तिच्या नसा नसात होती. बरं झालं आपलं न ऐकता तात्या व रघुनं मामीस गालनपूरला नेलं. गिरणा तर याच तापीला मिळते ना. जशी गोमाई तशीच. माणूस कितीही फिरला तरी त्याचं अंतिम ठिकाण ठरलेलंच. नदीचे काठ, नदीचा प्रवाह आणि सागर, किंवा गावच्या पंढरीत माती होऊन मिसळणं. तात्या उठले तशी सावीही उठली व तापीला हात जोडले. हे मैया, आता या जीवाचं मिसळणं बहुतेक तुझ्याच तटावर. सावी शाळेत जात हळूहळू दुःख विसरू लागली. दिवाळी जवळ आली. सुट्या लागल्या. सुटीत अवनी व नंतर तृप्तीनंही बोलावलेलं. तृप्ती आता खोपोलीहून ठाण्यास आलेली. सावीला मामीची संदूक दिसली. रिकाम तिनं संदूक उघडली. या संदुकीत मामी आपल्या बालपणीच्या आईनं दिल्या साखळ्या वाक्या असलं बरंच काही जपत आलेली. जेव्हा केव्हा मामी ही संदूक उघडे तेव्हा ती, हे बघ तुझे लहानपणीचे दागिने, या आमच्या वंसबाईची आठवण म्हणून कायम जपू आपण, व मी गेले तरी तूही जपायच्या. सावीच्या कड्या पाणावल्या. संदूक खोलावी की नको याच विचारात ती बसली. सावी, काय करते पोरी? ओसरीवरून तात्या विचारत होते. रघुचं रिवाइंडिंगचं काम आता रात्रंदिवस सुरू होतं.
कापूस केळीला पाणी देणं सुरू झाल्यानं एकदम लोड वाढत मोटारीजवळ आणि मग रघुकडे गर्दी दाटू लागली. रघुही जेवण बनवण्यासाठी आला असावा. तात्या, या संदुकीचं कुलूप उघडते, पण ते गंजल्यानं उघडत नाही आहे. थांब तू, मी रघुला हातोडी व कटर घेऊन पाठवतो म्हणत तात्यानं धाबलीच्या घरातून कटर हातोडी आणत रांधणाऱ्या रघुलाच पाठवलं. रघुनं कणकेचे भरलेले हात धुतले. सावी, काय तोडायचं आण. सावीनं त्याकडं पाहत संदूक सरकवली. रघुनं खाली बसत कट्टरनं कुलूप तोडायला सुरुवात केली. विहिरीवर पाणी भरायला गेलो होतो तेव्हाही हंडे डोक्यावर चढवताना हा इतकाच जवळ होता. रघुही बहुतेक तसल्याच विचारात असावा. सावी, मामीचं सोनं झालं, पण स्वतःची काळजी घे, जीवाला जप. हल्ली तू स्वतःची हेळसांड करतेस. रघु घोगऱ्या आवाजात म्हणाला आणि सावीस जोराचा हुंदका आला. ती कट्टरनं कुलूप कापणाऱ्या रघुस आवेगात बिलगली. मामी गेल्यानंतर हाच आपलं माणूस. मामीला खांदा देताना हाच सोबत होता. मामीचं सारं यानं किती काळजीनं केलं. रघुनं बिलगलेल्या सावीला थोडा वेळ तसंच बिलगू दिलं आणि तिचा दुःखाचा भर ओसरू दिल्यावर त्यानं हळूच तिला दूर केलं. आता त्यानं संदूक जरा दूर खेचली व तो कुलूप कापू लागला. तुटलं कुलूप. त्यानं संदूकचं झाकण उघडलं. अपेक्षेप्रमाणे सावीचे लहानपणीचे दागिने अगदी जसेच्या तसे. बाजीचे प्रमाणपत्र, मामीच्या लग्नाचं महावस्त्र घडीघडीत विरलेलं. महावस्त्रास पाहताच तिला पुन्हा भडबडून आलं. रघुनं ते पाहताच मुद्दाम ती घडी उचलत बाजूला गेली, जेणेकरून सावी रडणं थांबवेल. घडी उचलताच पासबुक दिसले. रमाकांत आबाच्या संस्थेत सुरुवातीस लागलो तेव्हा मुख्याध्यापकांनी सावी व बाजीसह भडगावला पाठवत काढायला लावलेलं, पण त्यात पगार काही जमा झालाच नाही. नंतर गावातच बँकेची शाखा उघडली व सर्वांनी खाते बदलली व बदलवून आणली. रघुनं पासबुक उचलत नाव पाहिलं. एकावर बाजीचं, दुसऱ्यावर सावीचं. सावीचं पासबुक पाहताच तो जागेवर उडाला. त्याला बॅलन्सचा आकडाच वाचता येईना. उघडलं तेव्हाचे 200 अमानत ठेवले होते. व्यवहार नसल्यानं ते कापले गेले असतील. सावी त्याचा चेहरा पाहून बोलली. त्यानं आश्चर्यानं पाहत सावीकडे दिले. सावीनं आकडा पाहिल्यावर डोळे ताणून ताणून पुन्हा पुन्हा वाचू लागली. आपल्या बंद पुस्तकात एवढी रक्कम कशी? तिनं तारखा पाहिल्या. 2004च्या जानेवारी महिन्यातच 4दा जमा केलेल्या. बाजीदा डिसेंबर 2003 मध्ये गेल्यानंतर. सावीच्या मेंदूत झिंझिण्या उठल्या. बाजी नंतर मामीची तब्येत ढासळतच गेलेली. त्याच वेळी मामीनं ही रक्कम ठेवली आहे वाटतं. पण मामीकडे एवढी रक्कम कुठून आली असावी? रघुनं पासबुक दिलेत व तो रांधण्यासाठी आला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.